नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर नीता चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडलेला एक सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवते. आपण आपल्या अनेक अवयवांबद्दल कुठली ना कुठली विधानं करत असतो. म्हणजे बघा, पाणीदार डोळे, धारधार नाक, लांबसडक बोटं, गुलाबी गाल वगैरे वगैरे. कान हा जो आपला दर्शनी अवयव आहे ना, त्याच्याकडे ना आपला कानाडोळा होतो. आणि बोललं तरी चांगलं असं कोणी बोलत नाही त्याविषयी. म्हणजे गुपित सांगायचं असेल तर आपण म्हणतो, जरा कान इकडे कर, आणि मग हळू आवाजात ते कानात सांगतो. अर्थात इतकी गुप्त गोष्ट कोणाच्या पोटात राहत नाही. कधी एकदा ती दुसऱ्याला सांगतो असं त्याला होतं, आणि मग तो दुसऱ्याच्या कानाला लागतो. लहान मुलींच्या वर्गात बाई येतात, अभ्यासाला सुरुवात करायची असते. एक मुलगी दुसरीच्या कानाजवळ हाताचा आडोसा करून म्हणते, आज बाई किती छान दिसतायत ना. बाई विचारतात, काय ग, काय कान गोष्टी चालल्या आहेत? मुली नुसत्याच हसतात. एखादा आपली साक्ष काढतो, म्हणतो, त्या दिवशी काय झालं हे तुला माहिती आहे ना? मग आपण कान झाकून घेत, मला नाही काही माहीत असं म्हणून त्या प्रसंगातून आपली सुटका करून घेतो. आणि वर त्याला म्हणतो, तसं माझ्या कानावरून गेलंय, पण कान आणि डोळे या 4 बोटाचं अंतर असतं ना, मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही, त्यामुळे तुला ते काय मी शपथेवर सांगू शकत नाही. म्हणजे पुराव्याच्या बाबतीत नुसत्या कानाची साक्ष ग्राह्य धरलीच जात नाही. तसंच एखाद्याचं नाव कानफट्या पडलं की तो कितीही चांगला वागल्यानंतर तरी काही उपयोग नसतो. तो कानफाट्याच. इंग्रजीमधील 2 शब्द आहेत, लिसन अँड हिअर. आता हिअरचा अर्थ कानावर जे पडलं ते म्हणजे नुसतं ऐकणं असा आहे, आणि लिसनचा अर्थ लक्षपूर्वक ऐकणं असा आहे. लिसन हे कानापासून मेंदूपर्यंत जातं आणि तिथून हृदयापर्यंत पोचतं आणि मग योग्य कृती होते. मैत्रिणीची तरुण मुलगी एखाद्या मुलाबरोबर फिरताना दिसते. आपण मैत्रिणीला फोन करून तिच्या हे कानावर घालतो, म्हणजे पुढे काय करायचं हे तिने बघावं. लेक चुकत असेल तर मैत्रिणीनं तिचा कान धरावा असं आपल्याला वाटतं. थोड्या दिवसातच एखादीचं महत्त्व वाढलं किंवा अतिशहाणपणा करायला लागली की आपण लगेच म्हणतो, कानामागून आली आणि तिखट झाली आहे. काही वेळानं आपलं बोलणं दुसऱ्याच्या कानावर जावं असं सुद्धा वाटत असतं बरं का. त्यावेळी ती व्यक्ती आसपास आहे याची खात्री करून आपण मुद्दाम मोठ्याने बोलतो आणि आपला उद्देश सफल करून घेतो. आताच एक गाणं आठवलं, रानात सांग कानात आपुले नाते, मी भल्या पहाटे येते. खरंच भल्या पहाटे त्यांचं बोलणं ऐकायला तिथं कोण येणार आहे? तरी ती त्याला कानातच सांगायला सांगते. तसं ऐकण्यात जवळीक आहे, प्रेम आहे, गोडवा आहे. तशीच त्याला तरल अशा स्पर्शाची साथ आहे आणि अजून बरंच काही. कानात सांगितलेलं मनात ठेवायचं असतं. प्रेमिकांचं ते गोड गुपित असतं. नवीन लग्न झालेली जोडपी बघा, एकमेकात रमवून गेलेली असतात. एकमेकांचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत असतात. काही लोक मात्र फार हुशार असतात. त्यांची कामं कशी या कानाची त्या कानाला कळत नाहीत. कानाखाली जाळ काढीन किंवा कानाखाली आवाज काढीन असं म्हणतात. हा आवाज कुठे आणि कसा काढला जातो हे खरंच मला माहिती नाही. पूर्वी आजोबा नातवंडांना सांगायचे ना, मी काय सांगतो ते कान देऊन ऐका, उगीच कानामागे टाकू नका. मुलंही आजोबांचे ऐकायचे, कारण त्यावेळी कानाचा उपयोग शिक्षा देण्यासाठी सुद्धा सर्रास केला जायचा. आजोबांचं ऐकलं नाही तर ते कान धरतील, नाही तर पिरगळतील अशी भीती असायची. आजही एखाद्याकडून चूक झाली तर तो म्हणतो, वाटलं तर कान धरून माफी मागतो, मग तर झालं. म्हणजे अप्रत्यक्षरित्या का होईना शिक्षेसाठी अजूनही प्रतिकात्मक का होईना कान धरला जातो. आणि वर तो म्हणतो, आता कानाला खडा, परत असं होणार नाही. एखाद्याचा स्वभाव सारखा तक्रार करण्याचा असतो. मग त्याचं बोलणं आपण या कानाने ऐकतो
आणि त्या कानानं सोडून देतो. समाजात बळी तो कानपिळी असतो, याचं प्रत्यंतर तर आपल्याला रोजच्या आयुष्यात येतच असतं. मंडळी, कान ही फार मोठी देणगी आहे आपल्याला, पण त्याचं ना आपल्याला विशेष काही वाटत नाही. मूकबधिरांकडे बघितलं, त्यांच्याबरोबर अर्धा तास जरी थांबलो ना, तरी आपल्याला कान आहेत, आपल्याला ऐकू येतंय, ही किती भाग्याची गोष्ट आहे हे आपल्याला नीट समजेल. तर असं आहे हे कान महात्म्य. रामदास स्वामींनी लिहिलंय ना, श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. म्हणजे नवविधा भक्तीचं वर्णन करताना त्यांनी श्रवण भक्तीला प्रथम स्थान दिलंय. कधीकधी आपल्याला नको असतं ते पण आपल्या कानावर पडतच असतं की, पण आपण आपल्याला जे योग्य वाटतं ना ते ऐकावं. सांगायचं असं की कानाचा चांगला उपयोग केला तर वागणं नीट होतं, सुदृढ विचार वाढीला लागतात, आपल्या व्यक्तिमत्वात बदल होतो. आणि आजच्या या विचाराचं तात्पर्य असं की आपल्या कानाचा कसा आणि काय उपयोग करायचा हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. समर्थ दासबोधात आपण कसं ऐकावं ते सांगतात. ऐसे हे अवघेची ऐकावे, परंतु सार शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे, या नाव श्रवण भक्ती. मंडळी, या उत्तम विचारासाठी दासबोध वाचूया, समर्थांचं ऐकूया, त्यावर विचार करूया आणि शहाणं होऊया. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.